नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? दत्तात्रय आनंदराव डिसले. हां, गाव? गाव भिलवडी. भिलवडी. पलूस. अच्छा. आपल्या समर्थ सोशल फाउंडेशन न्यूट्रिफिल कडून आपण हे आपलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी कशा संदर्भात घेतला होता? ते शुगरच्या संदर्भात. शुगरसाठी आपण घेतलं होतं. शुगरसाठी. बरं. आता आपलं शुगरसाठी आपण हे अँटॉक्स डी आणि टी घेतलं होतं, तर तुम्हाला शुगर किती वर्षापासून आहे? शुगर तरी आता 2 वर्षापासून. 2 वर्षापासून आहे. 2 वर्षापासून तुमच्या गोळ्या औषधं चालू होत. चालू होती. मग गोळ्या औषधं खाऊन पण तुमची शुगर किती झाली होती? गोळ्या औषधां 300 पर्यंत शुगर होती. म्हणजे गोळ्या औषधं खाऊन पण आपली 300 पर्यंत पोहोचली होती. तेवढीच 5-10 पॉईंट कमी आला. हां हां. आणि परत वाढणार शुगर. बरं. तसा काही फरक म्हणजे झाला होता. 300 पर्यंत आपली शुगर पोहोचली होती. बरं. मग आपलं हे अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी चालू करून किती दिवस झाले? आता तरी एक 30-35 दिवस झाले. 30-35 म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत झालेला आहे. हो. बरं. तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही हे डी आणि टी वापरत आहात, तर आता तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामुळे? आता माझी शुगर जेवणाच्या म्हणजे नाश्त्याच्या अगोदर हां, जेवणापूर्वी 131 आहे. अरे वा. हां हां. आणि जेवणानंतर 168 आहे. जी आपली 300 शुगर होती जेवणानंतर ती आज 168 पर्यंत आलेली आहे. नॉर्मलच झालेलं. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. चांगली म्हणजे जी 300 पर्यंत गोळ्या खाऊन पण आपली शुगर जात होती आणि ती शुगर आज आपण हे अँटॉक्स डी ती 1 महिना 1.5 महिना झाला चालू केलंय, तर ह्याच्यातून आपली 168 पर्यंत आलेली आहे. बरं. बाकी तुम्हाला हे चालू करण्याआधी काही शारीरिक त्रासही होत होते का? शारीरिक त्रास म्हणजे थकवा वगैरे जाणवायचा. हा. असं 12-1 वाजले की डोळ्यावर झोप येणार. बरं बरं. झोपणं गरजेचं. हां, म्हणजे डोळ्याला झापड यायची. हा, तसं आता काय म्हणजे नाही झोपलं तरी चालतंय, नाही झोपलं तरी एवढं काही शारीरिक त्रास होत नाही त्याचा. होत नाही. म्हणजे आता हे आपण घेतल्यामुळे तुम्हाला आता फ्रेश वाटतंय, तर तरीपणा आहे. एकदम fresh. बरोबर. म्हणजे आधी जे काही तुम्हाला शारीरिक त्रास होत होते, जे जाणवत होते, हो. ते आता कोणतेही त्रास आता ह्याच्यामध्ये जाणवत नाही. आता एकदम फ्रेश वाटतंय. एखादं कामही तुम्ही फिटनेस आल्यासारखं वाटतं. हा हा म्हणजे एकदम बरोबर आहे. फिट झाल्यासारखं असं वाटतंय तुम्हाला. 100%. बर बर बर. नाही, चांगली गोष्ट आहे. आता सांगितलेल्या आपण ज्या गोष्टी आहेत तुम्हाला, आहार विहार विचार आणि सोबत डॉक्टरांचा सल्ला, त्यानुसार ह्या आपण गोष्टी पुढे फॉलो करत राहणं गरजेचं आहे. म्हणून एकंदरीत तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे. सांगितलेल्या गोष्टी चालू ठेवा आणि इतरांनाही ज्यावेळेला तुम्ही सल्ला द्याल त्यावेळेलाही सांगितलेल्या पद्धतीनुसार आहार विहार विचार आणि आपल्या असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला, या नीतिनियमानं आपण ते घेऊन त्यातून आपण बरे होऊ शकता. तर हा तुमचा व्हिडिओ आपल्या अनेक लोकांपर्यंत जनजागृतीसाठी पाठवू शकतो, बरोबर ना? हो, बरोबर आहे. चालेल. इथून पुढे तुम्ही अजून जे आहात त्यातून लवकर बरे व्हा हीच आपल्या संस्थेकडून सदिच्छा. धन्यवाद सर. चालेल. थँक्यू.